सर्वसामान्य रिक्षा चालकांच्या व्यवसायावर दरोडा टाकणाऱ्या बेकायदेशीर रॅपिड टू बाईक व्यवसाय करून सर्वसामान्य रिक्षा चालकाची रोजीरोटी चोरी करण्याचा हा मोठा प्रयत्न चालू आहे। आज सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने या बेकायदेशीर रॅपिड टू व्हीलर बाईक टॅक्सी प्रवासी व्यवसाय करणाऱ्या बाईक चालकास आरटीओ कार्यालयाच्या स्वाधीन करण्यात आले। त्याचबरोबर आरटीओ कार्यालयास संघटनेच्या वतीने जाब विचारण्यात आला, ह्या बेकायदेशीर रॅपिड टू व्हीलर बाईक प्रवासी वाहतूक करण्यास आपली परवानगी आहे का, नाही तर मग हे लोक रिक्षा चालकांचा व्यवसायावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत। या संदर्भात सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटना कधीही गप्प बसणार नाही। या विषयासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून रॅपिड टू व्हीलर बाईक प्रवासी वाहतूक करणारा ॲप बंद करून त्यावर कारवाई करण्यासंदर्भात सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। प्रतिनिधी सचिन कांबळे। हा ती पण आहे हे नंतर तू आले हे हा हा तो कोण आहे? हा ठीक आहे पिवळा टी शर्ट अरे ती पिवळ्या शर्टवाला का? हा. तरी सुद्धा तुम्ही काय करत नाही। आणि रिक्षा चालक दिसला, आज माझा कुठे रिक्षावाला इकडे आहे, गाडी परमिटची आहे, पासिंग आहे, इन्शुरन्स आहे, पीव्हीसी आहे, परमिट रिन्यू नाही म्हणून तुम्ही 10,000चा फाईन देताय। त्याची 10,000ची रिक्षा नाही, त्याची त्या मोटरसायकल आहे 10,000ची, त्या व्यवसाय करतोय तो। हे काय चाललंय साहेब? हे लायसन्स पीएफसी काय आहे ते साहेबांना दाखवा। जे असतील त्याच्यामध्ये ज्याचा तुमचं समजा लायसन्स असेल तर त्याचा दंड लागणार नाही, इन्शुरन्स पीयूसी वगैरे असतील तर त्याचा काही दंड लागणार नाही। पण तुम्हाला परमिट हे पॅसेंजर वाहतुकीचं प्रवासी वाहतुकीचं परमिट तुम्हाला नाही, ह्याचा दंड तुम्हाला तो भरावाच लागेल। आणि ह्या म्हणजे हे जे आहे रॅपिडो टॅक्सी त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ नका, कारण ते कायदेशीर नाही। त्याच्याला त्या एखाद्या गोष्टीमध्ये तुमच्याकडून एखादा अपघात झाला, तुमच्या सोबत तुम्ही ज्याला कॅरी करताय, ज्याला प्रवासी तुम्ही वाहतूक नेताय, त्याला उद्याच्याला जर धोका झाला किंवा तो पडला किंवा या रॅपिडोच्या माध्यमातून त्याच्यासोबत लूटमार झाली तर त्याची जबाबदारी कोणावर फिक्स करणार? बऱ्याच ठिकाणी असं झालं, त्याच्यामध्ये चुकीचे नंबर टाकून लोकांना दिशाभूल करायचे प्रयत्न झाले। त्यामुळे तुम्हाला याच्यावर जे काय लिगल ॲक्शन जी होईल त्याचा तुम्हाला दंड भरावा लागेल। ठीक आहे? तुमचे काय असतील ते काय साहेबांकडे द्या। आता हे तुम्हाला एक संधी फक्त दंड भरायचा। परत जर तुमचं झालं ही रजिस्टर केस तर तुमच्या गाडीचं नोंदणी क्रमांक रद्द करत नाही, म्हणजे गाडी स्क्रॅप होऊन जाईल तुमची, कारण तुम्ही बगैर परवाना प्रवासी वाहतूक करत आहात। ठीक आहे? आमची विनंती अशी आहे की आता हा जो काय झालेला प्रकार आपण आपल्या वरिष्ठांना कळवावा, आपल्या त्यांच्यापर्यंत पोहोचवावं, आणि जेणेकरून ही जी काय रॅपिड ॲक्शन काही कंपनी आहे ही कशी बंद करता येईल आपण आपल्या वरिष्ठांना बरोबर। तुम्ही आता जे तुमच्या रिक्षा संघटनेचे काय पदाधिकारी जे ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी आणि सीपी ऑफिसचे जे साहेब असतील ट्रॅफिकचे, त्याच्याद्वारे एक पेपरवर नोटीस करा की या लिगल नाही आहे आणि कोणाला याच्यावर म्हणजे काय याला बळी पडू नये, त्याच्यासाठी एक नोटिफिकेशन पण पेपर नोट आपण पण एक प्रशासन म्हणून आपण पण एक नागरिकांना आवाहन करावं साहेब, हे जे काय रॅपिड ॲक्शन जे काय ॲप आहे त्याला बळी पडू नका। बरोबर, या मुलांचे नुकसान होते। तुम्ही जे परवाने दिले रिक्षा चालकांना ते रिक्षात प्रवास करा, रिक्षात प्रवास करा, आपण सुद्धा एक आवाहन करावं। ते म्हणजे पेपर नोट काढेल उद्या तुम्ही पेपरवर केलं तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल नसायचं, ते फसवणूक होणार नाही। आम्ही आमच्या परीने काम करतोय। आता आज जे काही फसवणूक झाली साहेब, हे जे काय 10-20 रुपये मिळण्यासाठी हे जे काय तरुण पिढी आहे, शिकलेली पोर आहे ह्याच्यावर 10,000 दंड झाले, पण हा विषय नाहीये। ह्याच्या पाठीमागचा विषय कुठे येतो? कंपनीमध्ये कंपनी कशी बंद करता येईल ते महत्वाचं आहे। कंपनीबद्दल अवेअरनेस असते तर या मुलांनी त्या कंपनीचं ऍक्शन आधीच लागले। ठीक आहे, हे फसलेत, हे पोरं फसलेत, पण ही ऍक्शन बाकीच्यांना पण थोडंसं नाही का डोळे उघडणारे ठरेल। त्याला पेपर नोट देऊन आपण त्याला प्रसिद्धी पण देऊ। आजचा कारवाई केलेली सगळी माहिती द्या, कुठल्या तरुणाला आवाहन करा की आपला हे करू नका, हे अनधिकृत आहे, बोगस आहे, याच्याबद्दल आम्ही कारवाई करणार म्हणून सांगा, विषय संपला। म्हणजे मोटरसायकलवर कारवाई करणार म्हणा विषय
बाईक रॅपिडो बॅक हा हा तेवढे आजची प्रेस नोट टाकली ना उद्या ज्या गाड्यावर कारवाई केली आहे त्याचा एक फोटो घेऊया तिथं थांबून तर कोणाचा नको त्या गाड्यांची अधिकाऱ्याने आम्ही दोन चार आम्हाला आलं सगळं ते. कसं आहे शासनाच्या वतीने झालेल्या गोष्टी कधी बऱ्या असतात